महाराष्ट्र के उल्हासनगर हिल लाइन पुलिस स्टेशन के पास 3 दिन से लापता 3 साल की बच्ची की अधजली लाश मिलने से पूरे इलाके में हड़कंप फैल गई है। पुलिस जांच में चौंकाने वाली बात यह सामने आई है कि यह हत्या लड़की के सगे मामा ने ही की है। इस मामले में हिल लाइन पुलिस ने लड़की के मामा को गिरफ्तार कर लिया है। बच्ची के परिजनों और स्थानीय निवासियों में गहरा आक्रोश है। हिल लाइन पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 18 रोजी संध्याकाळी हा गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने आपण विशेष तपास पथक निर्माण करून या गुन्ह्याचा तपास करत होतो। या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आज दुपारी संबंधित ज्या बळीत मुलगी आहे तिचं पार्थिव मिळाल्यानंतर आपण तपासाची चक्रे आणखी वेगाने फिरवली। यामध्ये आपल्याला तपासात असं निष्पन्न होत आहे की संबंधित मुलीचा जो मामा आहे त्या मामानेच हे कृत्य केलेलं आहे। त्यामध्ये मुलगी आजारी होती आणि त्यात थोडंसं चेष्टेमध्ये त्याच्याकडून तिला मारण्यात आलं आणि मारल्यानंतर ती अशी ओट्यावर पडली। ओट्यावर पडून तिच्या डोक्याला लागल्यामुळं सदरचा मृत्यू घडून आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या मामाने सदरचा जो मृतदेह आहे तो नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळलेला आहे। यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार, त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबावरून आरोपीला आपण ताब्यात घेऊन पुढील अटकेची कारवाई आपण केलेली आहे। उद्या 1 रोजी आम्ही मान्य न्यायालयाच्या समोर सदर आरोपीला उपस्थित करून PCR घेऊन पुढील तपास अधिक करत आहोत। तो ही घटना घडल्यानंतर निघून गेला। त्यानंतर 19 तारखेला तो या ठिकाणी आलेला नाही, परंतु 20 तारखेला मतदानाच्या दिवशी त्यांनी येऊन ज्या ठिकाणी त्याने मृतदेह ठेवला होता तिथून काढून जाळून हा पुरावा नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे।